नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पटापट फ्रेश झालं आहे, तयारी करून स्वेटर वगैरे घातलं आहे, तोंडात मास्क लावून बॅग खांद्यावर टाकलं आहे आणि निघालं आहे. बाहेर येऊन गाडीच चालू केलं आहे आणि जाता जाता तुमका दाखवतं आहे माझी शाळा. ही असं आमची लिंगेश्वर विद्यालय तुळसुली. तर आज सकाळीच खूपच थंडी लागायला लागली. ती थंडी सहन करून कसं तरी एकदा कुडाळत पोचलो आहे. तर कुडाळत येऊन बघते तर गाडी रेडी झालेली होती. तीच गाडी घेतली आहे आणि मार्केटमध्ये जाऊन निघालं आहे. तर आता मी मच्छी मार्केटमध्ये पोचलो आहे. मच्छी मार्केटमध्येच एक हॉटेल असा, त्यांकासुद्धा आम्ही दूध टाकतो आणि त्या दूध टाकून झाल्यानंतर माका बाम खूप आवडतं. तर मी बामची ऑर्डर दिलं आहे आणि हे बाम चहासोबत खूप मस्त लागतं. तर कोणाकोणाक बाम आवडतं तर कमेंट करून नक्की सांगा. चहा पिऊन झाल्यानंतर बाहेर येऊन बघते तर मच्छी मार्केटमध्ये गर्दी नाही होती. मग मला समजलं की मार्गशीर्ष चालू झाले. कुडामध्ये सर्वांका दूध टाकून झाला की मग वडगणेश मंदिरकडे 2-3 दुकानं असतात, त्यांना दूध टाकतोय. कुडामधलं काम पूर्ण करून आता मी ओरोसमध्ये जाऊन निघालो आहे. तर आता मी ओरोसमध्ये पोचलो आहे आणि गाडी पार्क करून आता मी ऑफिसमध्ये जात आहे. तर आता आपण भेटूया संध्याकाळी. आज ऑफिसमध्ये काम असल्या कारणाने थोडा लेट झाला. तर त्या काम पूर्ण करून आता मी कुडामध्ये जाऊन निघालो आहे. कुडामध्ये येऊन बघते तर मालाची गाडी आधीच रेडी करून ठेवलेली होती. तर गाडी घेतलं आहे आणि माल टाकून मार्केटमध्ये जाऊन निघालं आहे. आणि आज ज्या रूटला गेलं आहे त्या ठिकाणी माल पटापट संपलो. त्यामुळे आता मी कुडाळ जाऊन निघालो आहे. कुडाळमध्ये येतात चरचरा भूक लागली तसं चहा आणि वडापाव खाऊ चालू केलं आहे. मित्र म्हटले की काय ना काय चालूच असतं. तर आज आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाऊ गेलो. आतमध्ये जाता सीताफळ फ्लेवरचा आईस्क्रीम मागवलो, कारण सीताफळ फ्लेवरचा आईस्क्रीम माका तर खूपच आवडतं. भावाने सुद्धा त्याच आईस्क्रीम ऑर्डर केल्याने आणि आईस्क्रीम पटापट खाल्लो आणि घरात जाऊन निघालो. तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. शुभरात्री.